ग्राम रोजगार सेवक संघटनेचा ग्राम रोजगार सेवक संघ मागण्या मान्य करा। मी मोतीराम गोविंदराव तोरणे, राणा उमरज, ग्राम रोजगार सहाय्यक संघटना तालुका अध्यक्ष आहे। सर, आम्हाला तुमच्या रोजगार सेवकांना 17 वर्षापासून कसल्याच प्रकारचा विमा संरक्षण नाही किंवा ग्रामपंचायतचे काम करून आल्यानंतर बसण्यासाठी आम्हाला एखादं भवन सुद्धा उपलब्ध नाही। तसेच आम्ही इथं आल्यानंतर ग्रामपंचायत मधील ऑपरेटर, एपीओ जे काही कर्मचारी असतील ते आमची कामे दलालामार्फत सुद्धा करतात। ग्राम रोजगार सेवकांना वगळून काही दलाल आले तर त्या दलालामार्फत काम करण्यात येऊ नये व तसेच आमचे एमडी रेकॉर्ड जे काय आहे ते घायल होतात व सर्वस्वी आम्हाला जबाबदार धरतात। अशा आमच्यावर इथले कर्मचारी कमी दर्जाचं समजून आम्हाला अशी तुच्छ वागणूक देतात, खालच्या पदाची वागणूक देतात। तरी याकडे शासनाने व आमच्या गटविकास अधिकारी सीओ मॅडमने लक्ष घालून आम्हाला योग्य न्याय द्यावा अशी आमची रास्त मागणी आहे। तसेच आम्ही वेळोवेळी नमुने 1 ते 7 नमुने असतात आमच्या ग्राम रोजगार सेवकाकडे, ते उपलब्ध करून सुद्धा देत नाहीत। आम्ही वेळोवेळी मागणी करून सुद्धा आम्हाला ते उपलब्ध करून सुद्धा त्यांनी दिलेली नाही। सर, आम्हाला पगारी तर आतापर्यंत मानधन मंजूर झालेलंच नाही आणि जे कमिशन सुद्धा मिळतंय ते सुद्धा 1 वर्ष 6 महिने कमिशन सुद्धा मिळत नाही। एवढ्या तुटपुंज्या मानधनावर आम्ही खटाटप करून घरकुलाचे बिले, विहिरीचे बिले, रोजगार हमीचे कामे करून सुद्धा आम्हाला कसल्याच प्रकारचं मानधन नाही, कमिशन नाही, प्रवास भत्ता नाही। तरी आम्ही सुद्धा आमच्या या मजुरासाठी वेळोवेळी आम्ही काम करतो। 7 नमुने किंवा आमच्या रोजगार सेवकांना आयडी पासवर्ड जे असते ते मिळवून देणे, याच्यासाठी मागणी करून सुद्धा आम्हाला आतापर्यंत आयडी पासवर्ड मिळालेला नाही किंवा ते 1 ते 7 नमुने मिळालेले नाहीत। आमची मागणी आहे की माझं नाव आहे शिवाजी रामराव गायकवाड, ग्रामपंचायत राठी तालुका कंधा येथील ग्राम रोजगार सहाय्यक आहे। माझं पद आहे नांदेड जिल्हा अध्यक्ष। तर आमची एकच मागणी, आतापर्यंत आम्ही प्रशासनाकडे मागण्या केलेल्या आहेत। मास्टर काढण्यासाठी पासवर्ड आयडी आता काय दिली नाही तरी आम्ही मागणी केलेली आहे। दुसरी 1 ते 7 नमुने मागणी केलेली आहे पण दिले नाहीत। कंधार तालुक्यातील दलालामार्फत रोजगार सेवकांना डावलून परस्पर कामे सर्व स्टाफ मदत करीत आहेत, ते तात्काळ बंद करावे। रोजगार सहाय्यक यांना बसण्यासाठी एक ठिकाण निश्चित करण्यात यावे। नोंदणी व सर्व कागदपत्रे घायाळ ऑपरेटर पासून होतात ते आमचे दलालामार्फत देऊ नये आणि आम्हाला दिले आहे। ग्राम रोजगार सेवक संघटनेचा ग्राम रोजगार सेवक संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा।